पाणी नेवाय दिले नाही आता काय मागणीचं नेमकं निवेदन दिलंय, नेमकं मागणी काय आहे तुमची? छत्रपती संभाजीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय येथे आज माननीय उपसंचालक मॅडम यांना निवेदन देण्यात आला. प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने, कामगार संघटनेच्या वतीने सरळ सेवे भरतीमध्ये भरती करण्यात आलेले 357 जे उमेदवार आहे ते नवनियुक्त उमेदवार आहे. ते वर्ग 4 चे काम करत नाही आणि माननीय अधिष्ठाता साहेबांनी त्यांना स्पष्ट पत्रात उल्लेख करून दिलेला आहे की बाबा तुम्ही स्वच्छतागृह व साफसफाईची कामं वगळून त्यांना इतर कामे द्या. म्हणजे त्यांना फक्त टेबल खुर्ची द्यायची राहिलेलं बाकी आहे असं वाटतं आम्हाला. आणि जे जुने कर्मचारी काम करतात त्यांचं जे आरोग्याचा प्रश्न आहे ते ज्या ठिकाणी निर्माण होतो याकडे माननीय अधिष्ठाता साहेबांचं लक्ष नाही. जीवाची परवाना कोविडमध्ये सर्वच कर्मचाऱ्यांनी एवढ्या प्रमाणात काम केलंय, मात्र त्यांच्यावर अन्याय होताना फक्त दिसतोय आणि तुम्हाला निवेदन द्यावं लागतंय, आंदोलनाची हाक द्यावा लागते. या सर्व बाबीचं मान्य अधिष्ठाता साहेबांनी लक्षात घ्यायला पाहिजे की कोविडच्या टायमाला हेच वर्ग 4 चे कर्मचारी होते जे आपल्या आरोग्याची व आपल्या परिवाराची पर्वा न करता त्यांनी जेवढे काही कोविडचे पेशंट आले, रुग्ण आले, त्यांची वेळोवेळी बरोबर त्यांना सेवा दिली व त्यांना नीट करून घरी पाठवण्यात आले. तुम्ही निवेदनाची हाक देण्यात आलेली की तुम्ही बंद पाळणार आहात, नेमकं तो कधी पाळणार आणि तुम्ही कधी काम बंद करणार? येणाऱ्या 23 तारखेला प्रहार जनशक्ती कामगार संघटनेच्या वतीने माननीय अधिष्ठाता व प्रशासकीय अधिकारी आणि नवीन भरती केलेल्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात हे सगळं बंद करण्यात येणार आहे. आणि सर्व जेवढे काही परमनंट कर्मचारी आहे वर्ग 4 चे ते त्या दिवशी 23 मार्च 2003 26 रोजी बंद करणार आहे. माझं नाव राजेंद्र चरण सिंग पवार, प्रहार जनशक्ती पक्ष कामगार संघटना शहर अध्यक्ष.